आरक्षणावरून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच। लोकसभेसाठी समसमान जागा वाटपाची अजित पवार गटाची भूमिका, सूत्रांची माहिती। विधान परिषदेतही शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। जागा वाटपाबाबत माध्यमांमधून चर्चा करणं योग्य नाही, आमचे आमदार तुमच्यापेक्षा जास्त आहेत, भुजबळांनी लक्षात ठेवावं। शंभूराज देसाईंचा भुजबळांवर पलटवार। राम मंदिराच्या निमंत्रणावरून वादाची पंगत, राज ठाकरे व्हीव्हीआयपी म्हणूनच त्यांना निमंत्रण, भाजपवर टीका करणाऱ्यांना का बोलायचं? उद्धव ठाकरेंना निमंत्रण न पाठवण्यावर गिरीश महाजन यांचं विधान। प्रभू रामाचा बोट धरून मंदिरात नेणारे विष्णूचे 13वे अवतार, भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या फोटोवरून संजय राऊतांची मिश्किल टीका। महायुतीमध्ये समसमान जागांचं वाटप व्हावं, जितक्या जागा शिंदेना तितक्याच आम्हाला देखील हव्यात, अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। रत्नागिरी लोकसभेची जागा भावासाठी द्यावी, किरण सामंतांसाठी मंत्री उदय सामंत यांची मागणी। तर संभाजीनगरच्या एका जागेसाठी ठाकरे गटामध्ये खैरे आणि दानवे यांचा दावा। अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने पायी निघणार, 20 तारखेपासून सुरुवात। तर जरांगे मुंबईत येण्याआधीच निर्णय होणार, मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन। मराठा आंदोलनाच्या दिवशीच ओबीसींचे देखील आंदोलन होणार, प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखांचे मोर्चे आम्ही काढणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी भिडणार, दूध, कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाच्या दरांसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलनाच्या तयारीत। लोकसभेसाठी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेकडून 6 जागांवर तयारी, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा आणि परभणी इथून जागा लढवणार, राजू शेट्टी यांची माहिती। मी जिथे होतो तिथेच आहे, भूमिका बदलणाऱ्यांनीच उत्तर द्यावी। अमोल कोल्हेंचा अजित पवार यांना सवाल, शूटिंगच्या कामामुळे कोल्हे 1.5 वर्षांपूर्वी राजीनामा देणार होते, अजित पवारांचा आरोप। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये नांदेड लोकसभेमध्ये पराभवाचा रिपोर्ट, म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या वावड्या उठवून संभ्रम पसरवण्याचा डाव, भाजपच्या दाव्यांवर अशोक चव्हाणांचं उत्तर। वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक, आगामी निवडणुकांवर आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये बैठकीत चर्चा होणार, जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास वंचितचा स्वतंत्र लढण्याचा इशारा। मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार, वेळ आल्यावर तेही बोलतील, ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ यांचा दावा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी, आज मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पदवीनं सन्मानित केलं जाणार। पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत, येरोडा परिसरामधील 20 ते 25 गाड्यांची तोडफोड, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। केमिकलयुक्त पाण्यामुळे सांगलीतील वारणा नदीपात्रात मृत माशांचा खच, नागरिकांच्या आरोग्याला धोका, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी। साताऱ्याच्या रविवार पेठेतील शौचालयामध्ये महिलांना घाबरवण्यासाठी विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार, मॅनेक्विन ओढणीनं झाकून महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी।